नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण तुमचं स्वागत करतोय माझ्या माय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही इथं माझा नंबर सुद्धा बघू शकता। जर तुम्हाला काही डाऊट किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही मला याच्यावरती फोन करून तुमचे प्रश्न विचारू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आमचे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ज्याचं नाव आहे English.E_Learning। फेसबुक पेज सुद्धा आहे इंग्लिश पॉइंट म्हणून। तुम्ही आम्हाला या टेलिग्राम चॅनल आणि फेसबुक पेज वरती सुद्धा फॉलो करू शकता। मित्रहो, आज आपण SSC CGL टियर 1 2019 चा जो पेपर झाला होता इंग्रजीचा त्याचा अनालिसिस बघणार आहोत। हा पेपर 4 मार्च 2020 रोजी घेण्यात आला होता। या पेपर मध्ये एकंदरीत 25 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात। चला तर मित्रो, वळूया प्रश्नाच्या विश्लेषणाकडे। पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड। 4 वर्ड दिलेले आहेत, इग्नोरन्स, इन्फ्लुएन्स, इम्पीच आणि आयटिनेरेंट। आता इग्नोरन्सचा अर्थ होतो अज्ञानी, हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज ज्याला आपण म्हणतो। इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, ज्याला आपण म्हणू शकतो की पॉवर और एबिलिटी ऑफ समबडी टू कंट्रोल someone's thought, behavior, decision। इम्पीच म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो महाभियोग किंवा अभियोग ज्याला आपण म्हणतो। एखाद्याने गुन्हा केला असेल, राजद्रोह केला, देशद्रोह केला असेल, त्याच्या विरुद्ध जो गुन्हा नोंदवला जातो, खटला चालवला जातो किंवा खटला चालवणे, त्याला आपण इम्पीच असं म्हणतो। मग उरतं काय, आयटिनरेंट, हे सुद्धा बरोबर आहे। तर आयटिनरेंट जे आहे चुकलेलं आहे। आयटिनरेंटचं स्पेलिंग काय, नरेंट, आयटिनरेंट। तर आयटिनरेंटचं स्पेलिंग आहे ITINERANT हवंय आपल्याला, आणि यांनी इथं ENT दिलेलं आहे। आपल्याला इथं A हवाय, A, आणि यांनी इथं दिलेला आहे ENT। तर हा जो E आहे याच्या ऐवजी इथं A पाहिजे। आणि आयटिनरेंटचा अर्थ होतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण आयटिनरेंट म्हणतो। म्हणजे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाणारा माणूस, म्हणजे आज इथं तर उद्या तिथं। जसं आपण म्हणून धर्म प्रसारक, ते कधी आज पुण्याला असतील तर उद्या मुंबईला असतील, तर परवा कुठं नागपूरला असतील। असं जे फिरणारे लोक असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्यांना आपण आयटिनरेंट म्हणतो। बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे। नेक्स्ट प्रश्न आहे, सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम एज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन। म्हणजेच हा प्रश्न आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा। याच्यामध्ये एक एक्सप्रेशन दिलेला आहे, वर्ड्स, ग्रुप ऑफ वर्ड्स दिलेला आहे, म्हणजे सेंटेन्सेस आहे। वन हु इज प्री ऑक्युपाइड विथ हिज ओन इंटरेस्ट, त्याला आपण इगोइस्ट म्हणतो। इगोइस्ट म्हणजे काय, इगोइस्ट म्हणजेच अ पर्सन हु इज डिवोटेड टू हिज ओन इंटरेस्ट अँड ऍडव्हान्समेंट, जो स्वतःच बघतो त्याला आपण म्हणतो इगोइस्ट। म्हणजे इगोइस्टचे 2 अर्थ होऊ शकतात, तर स्वार्थी होऊ शकतो किंवा मग त्याचा अर्थ अहंकारी सुद्धा होतो। वळूया नेक्स्ट शब्दाकडे। नेक्स्ट शब्द आहे पेसिमिस्ट। पेसिमिस्टचा अर्थ जो होतो तो आहे नकारात्मक दृष्टिकोनातून बघणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण पेसिमिस्ट म्हणतो। म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे जो नेहमी नेगेटिव्ह ऍटिट्यूड न बघतो त्याला पेसिमिस्ट म्हणतो। तर एखादा व्यक्ती जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ने बघतो त्याला आपण ऑप्टिमिस्ट म्हणतो, पॉझिटिव्ह दृष्टीने बघणारा। आणि नेगेटिव्ह दृष्टीने जो बघतो त्याला आपण पेसिमिस्ट म्हणतो। मग उरला आपला एथिस्ट। तर एथिस्टचा अर्थ काय होते की अ पर्सन हु डझंट बिलीव्ह इन गॉड, असा व्यक्ती जो देवात विश्वास ठेवत नाही त्याला आपण एथिस्ट म्हणतो। मित्रो, अशा प्रकारचे प्रश्न आले, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे शब्दांचे ज्या वेळेला ऑप्शन्स असतात त्याचे सिनोनिम, अँटोनिम आपल्या वहीत शोधून लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत चला आणि आपली स्वतःची व्होकॅब्युलरी समृद्ध करत चला। आता मी इथं देत नाही, त्याला कारण आहे व्हिडिओची लेंथ खूप जास्त वाढेल। लेंथ कमी करण्यासाठी मी इथं देत नाही। तुम्ही गुगलवर किंवा तुम्ही ऑफलाईन डिक्शनरी मध्ये सुद्धा या शब्दांचे अर्थ, याचा सिनोनिम, याचा अँटोनिम्स शोधू शकता। वळूया नेक्स्ट प्रश्न। नेक्स्ट प्रश्न असा आहे, गिवन बिलो आर 4 जंबल सेंटेन्सेस, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स पिक द वन दॅट गिव्स देअर करेक्ट ऑर्डर। याच्यामध्ये 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याला जंबल केलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की यांना परत तुम्ही जे आहे त्यांच्या परफेक्ट ऑर्डर मध्ये, करेक्ट ऑर्डर मध्ये आणा।
म्हणजे हा प्रश्न जो आहे तो रिअरेंज द सेंटेन्सेसचा प्रश्न आहे. आता ऑप्शन जर बघितलं तर प्रत्येक ऑप्शन मध्ये बी ऑप्शन जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात बी न झाले हे समजायला काही एक हरकत नाही. मग वाक्य बी काय, वैकम मोहम्मद बशीर वॉज अ मल्याळम फिक्शन रायटर फ्रॉम वैकम इन केरला. आता हे पहिलं वाक्य आहे. आता हे जरी पहिलं असेल तरी सुद्धा आपण हे चारही वाक्य जे आहेत ते पहिल्यांदा वाचून घेऊ. पहिलं वाक्य आहे, अपॉन रिटर्निंग फ्रॉम हिज ट्रॅव्हल he was forced to live in a house where his large family lived. Vaikom Mohammad Bashir was a Malayalam fiction writer from Vaikom in Kerala. The household was always noisy and full of chaos. No place or a writer's surely. I'm sorry. For a writer, surely. Apart from family members, merits of domestic animals also treated the house as their own. पहिलं वाक्य, वैकम मोहम्मद बशीर वॉज अ मल्याळम फिक्शन रायटर फ्रॉम वैकम इन केरला. तर याच्यानंतरचं दुसरं कोणतं येईल, बी तर आहे. तर इथं बघा, द हाऊस होल्ड वॉज ऑलवेज नॉयसी अँड फुल ऑफ कॅओस, नो प्लेस फॉर रायटर शुअरली. आता हाऊस होल्ड जे आहे ह्याच्याबद्दल आपण बोलतोय, मग हाऊस होल्ड बोलतो पण हाऊस होल्डच्या बद्दल इथं या वाक्यात काही बोललेलं नाही आहे. त्यामुळे सी जे आहे हा आपला दुसरा पर्याय असू शकत नाही. बी पहिला आहे, त्याच्यानंतर सी जिथं जिथं आलं असेल तो उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. उरतंय पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. तर त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम फॅमिली मेंबर्स, मायरिट्स ऑफ डोमेस्टिक एनिमल्स म्हणजे फॅमिली मेंबर्स, अपार्ट फ्रॉम फॅमिली मेंबर्स म्हणजे फॅमिली बद्दल अगोदर बोललेलं आहे. त्यामुळे डी सुद्धा आपलं 2 नंबरला येत नाही. म्हणजे जिथं डी असेल तो सुद्धा पर्याय आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होईल. मग उरतं काय, तर पर्याय क्रमांक 2 आणि तोच आपलं उत्तर आहे. जर आता आपण या पॅरेग्राफला नीट वाचलं त्याच्या ऑर्डर मध्ये तर तुम्हाला कळेल हा पॅरेग्राफ की याला नेमकं काय म्हणायचं आहे. बघा, वैकम मोहम्मद बशीर was a Malayalam fiction writer from Vaikom in Kerala. Upon returning from his travel, he was forced to live in a house where his large family lived. Apart from family members, myriads of domestic animals also treated the house as their own. The house was always noisy and full of chaos. No place for a writer, surely. अशा प्रकारचा हा पॅसेज आहे. मित्रो, लक्षात घ्या, तुम्हाला ज्या वेळेला जंबड पॅरेग्राफ वरती प्रश्न विचारले जातात, पहिल्यांदा तो पॅरेग्राफ वाचणे फार महत्वाचं आहे. आणि हे गरजेचं नसते की तुम्ही सर्वच ऑप्शन तुम्हाला करेक्ट ऑर्डर मध्ये आणावे लागतील. 2 ऑप्शन तुम्ही जर 2-3 ऑप्शन जरी 2-3 सेंटेन्सेस जरी तुम्ही त्याच्या करेक्ट ऑर्डर मध्ये प्लेस करू शकले, 2 किंवा 3, तरी सुद्धा तुम्हाला तुमचं उत्तर मिळू शकते. चला तर वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बीइंग अ मिलेनियर ही इज लीडिंग अ ब्लँक लाईफ. आता तो मिलियनियर आहे आणि मिलियनर आहे म्हणून तो कसं जीवन जगतोय. आता मिलियनियर हा व्यक्ती डेस्टिट्यूट लाईफ जगणार आहे का, म्हणजे गरिबीची, निर्धनतेची, दरिद्रतेची लाईफ तो जगणार आहे का, तर नाही. त्यामुळे डेस्टिट्यूट येईल का, तर नाही, डेस्टिट्यूट येणार नाही. बरं, मग तो बीइंग अ मिलियनियर ही इज लिडिंग अ एक्सपेन्सिव्ह लाईफ, महागडं जीवन जगतोय का, नाही, जीवन महागडं नसतं, महागडं किंवा स्वस्त जीवन नसतं. मग कंड्युसिव्ह, काही अनुकूल जीवन जगतोय का, नाही, कसल्या अनुकूलतेबद्दल बोलतोय, तर कुठल्याच अनुकूलतेबद्दल आपण इथं बोलत नाहीये, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन येत नाही. उरतं काय, लक्झोरियस. लक्झोरियसचा अर्थ काय होतो, ऐशो आरामाचं जीवन. आणि ऑब्व्हियस आहे, बिलियनियर किंवा मिलियनियर्स ज्या व्यक्ती असतात ते ऐशो आरामाचं जीवन जगतात, चैनीचं जीवन जगतात. म्हणून लक्झोरियस हा शब्द जो आहे हा इथं फिट बसेल आणि म्हणूनच ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर असेल. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. इथे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला पॅसिव्ह फॉर्म विचारलेला आहे की काय असेल. 4 ऑप्शन दिल्यात, त्यापैकी एक सिलेक्ट करायचा आहे. वाक्य असं आहे, डिड द प्रॉब्लेम यू हॅड टू फेस डिस्करेज यू. म्हणजे ज्या वेळेला मी इथं डीड बघितला त्या डीड वरून एक लक्षात आलं की हे जे वाक्य आहे हे सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. आणि ज्या वेळेला ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सिंपल पास्ट टेन्स हा पॅसिव्ह मध्ये जातो आणि जर तुम्हाला वाक्यात डीड दिसत असेल, वाक्यात डीड असेल, तर पॅसिव्ह व्हॉइस करताना या डीड मधून 2 गोष्टी बाहेर पडतात. एक म्हणजे वॉज किंवा वेअर आणि दुसरं एक म्हणजे वॉज किंवा वेअर आणि दुसरं म्हणजे V1. ह्या गोष्टी बाहेर पडतात.
आता इथं हे चारही सेंटेन्सेस बघितले तर चौथ्या ऑप्शन मध्येच तुम्हाला वेअर दिसतंय, बाकीच्या ऑप्शन मध्ये आपल्याला जे पाहिजे ते दिसत नाही. त्यामुळे बाकीची ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असू शकत नाही. कारण पहिलं वाक्य हे सिंपल प्रेझेंटचं आहे, त्यामुळे हे उत्तराच्या शर्यतीतून बाद होतं. दुसरं वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट मधलं आहे, त्यामुळे हे सुद्धा असणार नाही उत्तर आपलं. तिसरं वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअसचं आहे, त्यामुळे हे सुद्धा पर्याय आपलं उत्तर असू शकणार नाही. उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड स्पार्स. आता स्पार्स म्हणजे काय? स्पार्स म्हणजे कमी, अपर्याप्त ज्याला आपण म्हणतो. स्पार्स म्हणजे कमी किंवा अपर्याप्त. मग आता कमी किंवा अपर्याप्त जे आहे हा स्पार्सचा सिनोनिम झाला. स्कॅन्टी हा सिनोनिम झाला. स्कॅन्टीचा अर्थ होते कमी, अपर्याप्त. मग त्यामुळे हा आपला पर्यायातलं उत्तर असू शकत नाही, कारण तो सिनोनिम आहे. आपल्याला अँटोनिम विचारलाय. मग कॉस्टली, महागडं. आता अत्यंत कमी, अपर्याप्त, त्याच्यात महागडं त्याच्या विरुद्ध असू शकतं का? तर नाही. ट्रँक्वाइल म्हणजे नो डिस्टर्बन्स, ज्याला आपण सायलेंट सुद्धा म्हणू शकतो, काम सुद्धा म्हणू शकतो. मग उरतं काय तर अबंडंट. अबंडंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, खूप जास्त. आणि स्पार्स म्हणजे खूप कमी, अपर्याप्त ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे स्पार्स म्हणजे अपर्याप्त, खूप कमी. त्यामुळे स्पार्सचा जो अँटोनिम आहे तो आहे अबंडंट. पुढे आपल्याला दिसतंय इथं एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ब्लँक दिसत आहेत. इथं जरी कॉम्प्रिहेन्शन लिहिलेलं असेल तरी हा जो प्रश्न आहे हा क्लॉज टेस्ट वरती आधारित आहे. इथं एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेज मधले काही शब्द इथं गाळलेले आहेत आणि त्या गाळलेल्या शब्दांना, त्या गाळलेल्या जागांना नंबर दिलेले आहेत 1 2 3 4 5 अशा प्रकारे. आणि प्रत्येक रिकाम्या जागात भरण्यासाठी खाली आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिसत आहेत प्रत्येक एका रिकाम्या जागेसाठी. वळूया या पॅसेजकडे. पॅसेज पहिल्यांदा वाचून घेऊया आणि नंतर मग क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. Milton Hershey returned to the village where he had been born in the heart of dairy country. He opened his chocolate manufacturing plant blank 1905. With access to all the fresh milk he began producing the finest milk chocolate. The plant blank he opened in a small Pennsylvania village is today the blank chocolate factory in the world. The confection created here are blank around the world. आता Milton Hershey returned to the village where he had been born in the heart of dairy country. He opened his chocolate manufacturing plant in 1905. आता ज्या वेळेला आपण पीरियड बद्दल बोलतो त्यावेळेला आपल्याला हा असा मोठा कालावधी दाखवण्यासाठी जे प्रिपोजिशन वापरायचं असतं ते असतं इन. ऍट वापरू शकत नाही, ऍट सुद्धा येणार नाही, कारण ऍट जो आहे हा एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम दाखवतो. टू तर येणारच नाही आहे, ऑन सुद्धा येणार नाही. येतं काय तर इन, आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय जो आहे ते आपलं. वळूया दुसरी जी ब्लँक आहे, सेम पॅसेज आहे इथं सुद्धा, तोच पॅसेज आहे. त्याला मागच्या स्लाइडवर आपण जाऊ शकत नाही म्हणून प्रत्येक स्लाइडवर त्याला घेतलेला आहे. पुढे काय म्हणते आहे, विथ ऍक्सेस टू ऑल द फ्रेश मिल्क ही, त्याला सर्व तिथं जे ताजं दूध पाहिजे ते ताजं दूध कन्सिडर्ड आहे का? नाही. डिस्ट्रीब्युटेड आहे का? वाटलेला आहे का? नाही. नीडेड आहे का? आटा आहे का हा इथं मळायला? नाही. मग नीडेड म्हणजे त्याला आवश्यक जेवढं दूध आहे, फ्रेश दूध, ताजं दूध पाहिजे त्याला तिथं अवेलेबल आहे. म्हणजे इथं जे येणार आहे शब्दप्रयोग जो केला जाणार आहे तो नीडेड असणार आहे. वळूया तिसऱ्या रिकाम्या जागेकडे. तिसरी ब्लँक जी आहे तर दिलेला आहे द प्लांट ब्लँक ओपन इन अ स्मॉल पेन्सिलिया विलेज इज टुडे. आता हा जो प्लांट आहे तो ओपन केलेला, द प्लांट व्हॉट ओपन, नाही, बिलकुल नाही. काय ओपन केलं? इथं कंजंक्शनचा प्रश्न आहे की जो प्लांट त्यानं ओपन केला, जो प्लांट त्यानं पेन्सिल्व्हेनिया खेड्यात त्यानं जो उभा केला त्याबद्दल जो या अर्थाने. व्हॉटचा जो अर्थ होणार आहे का? नाही. व्हेन केव्हा, जेव्हा, अजिबात नाही. हू कोण, नाही, अजिबात नाही. गुर्त काय तर दॅट. इथं पर्याय जो दॅट आहे तो आपलं उत्तर असेल. हे जे पर्याय आहेत 3 4 आणि 1 हे चुकीचे आहेत. उरतं काय तर पर्याय क्रमांक 2 आणि तेच आपलं उत्तर आहे. वळूया रिकाम्या जागेकडे. नेक्स्ट रिकामी जागा अशी आहे, किंवा मग त्याला समजून घेऊया त्याच्या अगोदर
वाचून घेऊया आतापर्यंत जे आपण वाचलंय. ही ओपन हिज चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इन 1905 with access to all the fresh milk he needed. He began producing the finest milk chocolate. The plant that he opened in a small Pennsylvania village is today the larger chocolate factory. लार्ज नाही, बिलकुल नाही, लार्जर येणार नाही, कारण लार्जर म्हटलं तर आपल्याला दोन गोष्टींमध्ये तुलना लागेल आणि त्याची कुठल्याही एका दुसऱ्या फॅक्टरी सोबत तुलना केलेली नाही आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. लार्ज तर अजिबातच नाही, कारण कंपॅरिझन आहे. मग काय तर आता हिनं म्हटलेलं की जगात ही फॅक्टरी जी आहे ती मोठी आहे असं सांगायचं आहे, म्हणजे याच्या एवढी दुसरी कुठली फॅक्टरी नाही, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हटलं तर मग इथं येणार आहे लार्जेस्ट. तुम्ही म्हणाल मोस्ट लार्जेस्ट का नाही, कारण ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जाते त्यावेळेला एक तर त्याच्या शेवटी ईएसटी येतं किंवा त्याच्या अगोदर मोस्ट येतं. ईएसटी सुद्धा येईल आणि मोस्ट सुद्धा त्याच्या अगोदर येईल असं कुठलंही कन्स्ट्रक्शन शक्य नसतं. असं जर कन्स्ट्रक्शन कुठं दिसलं तर ते ग्रॅमॅटिकली 100% चुकीचं असतं. म्हणून हा सुद्धा पर्याय मोस्ट लार्जेस्टचा इथून आपण एलिमिनेट केलेला आहे. ब्लँक वरती तर village today is the largest chocolate factory in the world. The confection created here are choices around the world, नाही, collections, favorites around the world, absolutely, selections around the world असू शकणार नाही. इथं जे उत्तर असेल ते असणार आहे favorites around the world. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, इन द सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. तर सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर शोधायचे आहे. आय एम बिलिव्हिंग यू हॅव सबमिटेड ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट्स. इथं पहिलं आहे आय एम बिलिव्हिंग, दुसरं यू हॅव सबमिटेड ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट्स. याच्या बाकीचे जे आहेत नेसेसरी डॉक्युमेंट्स याच्यात सुद्धा काही एरर नाही, बरोबर आहे. ऑल द यू हॅव सबमिटेड, कारण यूच्या नंतर हॅव, सबमिटेड बरोबर आहे. हॅव नंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब पाहिजे. आता प्रश्न आहे आय एम बिलिव्हिंग, हे चुकीचं आहे. काय आहे तर बिलीव्ह हा असा वर्ब आहे ज्याला आपण कुठल्याही कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरू शकत नाही. आणि इथं बिलीव्हचा फोर्थ फॉर्म वापरलेला आहे, इथं कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलेला आहे, म्हणून हा जो पार्ट आहे तो चुकीचा आहे. म्हणून पहिलंच जे ऑप्शन आहे तेच आपलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. If there is no need to substitute it, select no substitution. एक वाक्य दिलेलं आहे, त्याला इथं बेनिफिट टू मी याला अंडरलाइन केलेलं आहे. इथं 3 ऑप्शन आहेत वेगवेगळे. ते जर याला हे करून बदलून वाक्य प्युरिफाय करत असतील किंवा म्हणजे आपण त्याला म्हणू की एकदम ग्रॅमॅटिकली करेक्ट करत असतील तर यामधला एक ऑप्शन निवडायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की हे जसच्या तसं बरोबर आहे ते इथं दिलेलं आहे नो सबस्टिट्यूशन, हे ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. युअर ऍडवाइस विल बेनिफिट टू मी. एक लक्षात घ्या इथं बेनिफिट नंतर टू येणार नाही, टू हा अननेसेसरी आहे. म्हणून जो पहिला पार्ट आहे बेनिफिट मी, हे असं कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे, युअर ऍडवाइस विल बेनिफिट मी, म्हणजे बेनिफिट फॉर मी वगैरे, बेनिफिट फ्रॉम मी वगैरे असे कन्स्ट्रक्शन होणार नाही. त्यामुळे हे जे 3 आणि 4 आहेत, 3 4 2 3 4 हे चुकीचे आहेत. पहिलं जे आहे ते बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 जे आहे तेच आपलं उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. ब्रिंग टू लाईट. ब्रिंग टू लाईट म्हणजे चिअर समवन नाही, प्रकाशात आणणे. मग प्रकाश चिअर समवन होणार आहे का नाही. प्रेज इन पब्लिक नाही, स्तुतीच्या बद्दल नाही. ब्राईटन अप अजिबात नाही. मग उरतं काय तर रिव्हील क्लिअरली, ऍब्सोल्युटली. आणि म्हणूनच 4 नंबरचा जो पर्याय आहे तो याचं. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, इन द सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. नो सिनर डिड वी रिसीव्ह युअर मेसेज व्हेन वी हीव्ड अ साय ऑफ रिलीफ. एक लक्षात घ्या इथं वाक्याची सुरुवात जी आहे ते नो सुनर न झालेली आहे आणि नो सुनर सोबत व्हेन कधीच वापरला जात नाही. नो सुनर सोबत द्यान वापरला जातो. इथं व्हेनच्या ठिकाणी द्यान असायला हवं होतं, पण द्यान इथं वापरलेलं नाहीये. म्हणून व्हेन वी हीव जे आहे हा पार्ट जो आहे हा चुकीचा आहे आणि म्हणूनच हा जो पर्याय नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर आहे. पुढे नेक्स्ट प्रश्नाकडे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे सिंग्युलर, एकटा, म्हणून पहिलाच पर्याय जो आहे तो आपलं उत्तर आहे. सेन्सिबल, स्टबर्न किंवा स्प्लेंडिड होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे फरी. फरी म्हणजे अँगर.
आणि पर्याय क्रमांक 3 म्हणूनच आपलं जे आहे ते उत्तर आहे, कारण इथं दोन्ही वाक्यात आपल्याला सिनोनिम विचारलेले आहेत. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पहिलाच वर्ड बघा डेलिव्हर पाहिजे आणि त्यांनी DI केलेला आहे. DI हे DE पाहिजे होतं, त्यामुळे हा पहिलाच शब्द जो आहे हा चुकीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तेच आपलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे चिल्ड्रन अंडर 5 इयर्स आर ब्लँक फ्रॉम पासपोर्ट बायोमेट्रिक. पासपोर्ट बायोमेट्रिक पासून जे आहे ते कोणाला काय एस्केप नाही, काय निसटून जातोय का पळून जातोय का नाही. अलाउड फ्रॉम पासपोर्ट बायोमेट्रिक पासून अलाउड करताय का, कुठं जायचं नाही. एक्वायटेड, काही गुन्ह्यातून निर्दोष नाही, अजिबात नाही. मग काय एक्झेम्प्टेड, सूट मिळणे एक्झेम्प्ट म्हणजे. मग चिल्ड्रन अंडर 5 इयर्स आर एक्झेम्प्टेड फ्रॉम पासपोर्ट बायोमेट्रिक पासून यांना लहान मुलांना 5 वर्षाखालील मुलांना सूट मिळालेली आहे, म्हणून एक्झेम्प्टेड जे आहे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फ्रेंडशिप दोस्ती, दुश्मनीसाठी काय आहे एनिमिटी हा शब्द आहे. स्लेव्हरी म्हणजे गुलामी, एमिटी म्हणजे मेलजोल, एरोगन्स वगैरे तर हा पर्याय असू शकत नाही. प्रश्न आहे 21 सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. द लॉयर सेड टू मी देयर इज नो प्रूफ ऑफ युअर इन्व्हॉल्वमेंट इन दिस केस. इथं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. द लॉयर सेड टू मी, इथं रिपोर्टिंग वर सेडच्या नंतर ऑब्जेक्ट आलेला आहे मी. मग कधीही लक्षात ठेवायचं की डायरेक्ट स्पीचच्या इनडायरेक्ट स्पीच करताना जर रिपोर्टिंग वर्ब नंतर तुम्हाला ऑब्जेक्ट दिसत असेल तर वाक्यात सेडच्या ऐवजी इनडायरेक्ट स्पीच मध्ये टोल्ड येतं, आणि ते पहिल्या 3 पर्यायामध्ये आहे. चौथा पर्यायामध्ये सेड जसं तसं घेतलेला आहे, म्हणून पर्याय चौथा जो आहे तो उत्तराच्या शर्यतीतून बाद होईल. दुसरं, द लॉयर टोल्ड दॅट देअर इज नो प्रूफ ऑफ माय इन्व्हॉल्वमेंट. लक्षात घ्या इथं द लॉयर टोल्ड, हुम डिड ही टेल, कोणाला सांगितले तो ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट वापरला नाही, म्हणजे 1 नंबरचा पर्याय जो आहे तो सुद्धा उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो, कारण इथं विनाकारण आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यांनी खाऊन टाकलेला आहे. उरतात 2, द लॉयर टोल्ड मी दॅट देअर इज नो प्रूफ ऑफ युअर इन्व्हॉल्वमेंट इन दिस केस. इथं फर्स्ट पर्सन असताना सेकंड पर्सन यूज करण्याची काहीही गरज नाही, हा इनकरेक्ट होतो, कारण इथं आपल्याला फर्स्ट पर्सन दिसतोय आणि इथं आलेला युअर जो आहे हा आपला रिपोर्टिंग क्लॉज मधील जो ऑब्जेक्ट आहे त्याच्याप्रमाणे बदलणार आहे. इथं फर्स्ट पर्सन आहे म्हणून इथं युअरच्या ठिकाणी माय यायला पाहिजे, आणि ते 3ऱ्या नंबरच्या पर्यायात आहे म्हणून 3ऱ्या नंबरचा पर्याय जो आहे ते उत्तर आहे. आणखीन इथं एक गोष्ट नोटीस करण्यासाठी सारखी आहे, इथं धिस केस म्हटलेलं आहे ते धिस वापरलेला आहे, याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये धिसचं दॅट होते आणि ते सुद्धा पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतंय, म्हणूनच पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न सुद्धा हा जंबल्ड पॅराग्राफचा प्रश्न आहे. 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि आपल्याला म्हटलेलं आहे की याचा राईट सिक्वेन्स लावा. विद्यार्थी मित्रांनो इथं एक लक्षात घ्या की वाक्याचं म्हणजे या जंबल्ड पॅराग्राफला रिअरेंज करताना वाक्याची पहिलं वाक्य जे आहे एक तर ते ए ऑप्शन असेल किंवा मग डी ऑप्शन असेल, कारण की इथं ए किंवा डी व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय पहिल्या वाक्यासाठी दिलेला नाही आहे. मग इवन द मोस्ट इल इक्विप्ड लॅबोरेटरी वुड हॅव बीन बेटर दॅन देअर शेड, परंतु ए जे आहे हे पहिलं वाक्य असू शकत नाही. त्याचं कारण आहे बघा, इथं देअर दिलेला आहे, देअर हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, हे प्रोनाउनचा पार्ट येतो, आणि कुठलंही प्रोनाउन ज्या वेळेला वाक्यात वापरलं जातं त्याच्या अगोदर लक्षात ठेवायचं कुठंतरी नाउन वापरलेलं असेल, म्हणजे नाउन वाला वाक्य, ज्या वाक्यात नाउन असेल ते वाक्य पहिलं असेल. डी मध्ये द करीज हॅड टू वर्क इन एक्स्ट्रीम पॉवर्टी, म्हणजे इथं नाउन दिलेला आहे आणि हे प्लुरल आहे त्यांच्यासाठी डेअर चालतंय, म्हणून डी वाला सेंटेन्स जे आहे ते आपलं पहिलं वाक्य असेल. ते कुठं दिसते तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1 जे आहे ते उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. मग द करीज हॅड टू वर्क इन एक्स्ट्रीम पॉवर्टी, मग thus they did not allow any difficulty to come in their way but their mind, अजिबात नाही. याच आयडियाला धरून दुसरी आयडिया काय आहे, द करीज हॅड टू वर्क इन एक्स्ट्रीम पॉवर्टी इवन द मोस्ट इल इक्विप्ड लॅबोरेटरी वुड हॅव बीन बेटर दॅन देअर शेड. ऍब्सोल्युटली करेक्ट, ए त्याला फॉलो होणार आहे आणि ते दिसतंय कुठं पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर आहे. नंतर
नंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन वेअर यू लेफ्ट. लक्षात घ्या हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हा तुम्हाला क्वेश्चन मार्क इथं दिसत असेल. आणि ज्या वेळेला सिंपल पास्टचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार केलं जातं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, त्यावेळेला त्या वाक्यात आपण डीड वापरतो. डीड प्लस V1, डीड आणि त्याच्यानंतर येत असतं V1. इथं वेअर यू लेफ्ट डिरेक्टली आलेला आहे. याची आपल्याला फोड करावं लागेल. ते दिसते कुठं तर पहिल्याच पर्यायामध्ये. म्हणून पहिलाच पर्याय जो आहे तो उत्तर आहे. दुसरं, तिसरं, चौथं हे जे पर्याय आहेत ते उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ द वर्ड गिवन. अ जिओमेट्रिकल फिगर विथ 8 साइड्स. 8 साइड असणारी जिओमेट्रिकल फिगर कोणती आहे? तर त्याला त्याला काय असते, त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो आपण ऑक्टेगन. मग ऑक्टेगन हे जे आहे उत्तर आहे, ज्याला अष्टकोन म्हणतो. पेंटगन म्हणजे पंचकोन, हेक्सागन म्हणजे षटकोन आणि हेप्टॅगन म्हणजे सप्तकोन. त्यामुळे हे जे आहेत हे आपले उत्तर असू शकत नाहीत. ऑक्टेगन जे आहे ते आपलं उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आहे मित्रो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम होल्ड वॉटर. याचा अर्थ होतो टू बी व्हॅलिड आणि पहिलाच पर्याय याचं उत्तर आहे. टू बी डीप, टू बी फिकल, टू बी बिझी हे त्याचे उत्तर असू शकत नाही. मित्र हो, हा जो अनालिसिस होता तो अनालिसिस होता SSCच्या 2020 ला जो पेपर कंडक्ट केला गेलेला आहे त्या पेपरचा. पुढचा पेपर सुद्धा असाच कुठल्या तरी एका बँकिंगचा किंवा SSCचा किंवा MPSCचा मी घेणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज याला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.